नमस्कार मित्रांनो, मी चैत्रम मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना आज मी इन्फॉर्मेशन देणार आहे नवीन काय अपडेट झालेले आहे ॲग्रिकल्चरच्या सिलेबसमध्ये। आणि हे अपडेट जे आहेत तर ते खरंच रेव्होल्युशनरी झालेले आहेत। ओके, कारण मित्रांनो खूप दिवसापासून या अपडेटची गरज होती। सिलेबस आपल्याला चेंज होत नव्हता आणि आपलं नॉलेज जे आहे तर ते काळानुसार मागं पडत चाललेलं होतं। ओल्ड नॉलेज जे आहे तर ते आपल्याला मिळत होतं। ओके, बट आता 16 कमिटीच्या रिकमेंडेशननुसार नवीन सिलेबस जो आहे तर तो लागू होणार आहे। आता तो या सेमिस्टरला लागू होईल की नेक्स्ट सेमिस्टरला लागू होईल। ओके, तर या संदर्भात थोड्याशा हालचाली चालू आहेत। त्या संदर्भात जी काही कन्फर्मेशन मिळेल तर मी तुम्हाला ती सगळ्यात अगोदर देईल, तुम्हाला माहिती आहे। ओके, सो मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत नेमकं कुठले कुठले चेंजेस जे आहेत तर ते झालेले आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे तर ती म्हणजे मित्रांनो, तुम्हाला इंटर्नशिप करावी लागणार आहे। फर्स्ट सेमिस्टर झालं, फर्स्ट इयर झालं। ओके, सेकंड सेमिस्टरला असेल ही। जर तुम्हाला सेकंड इयरला जायचं असेल तर तुम्हाला 10 वीक जे आहेत तर ते इंटर्नशिप करायचे आहे। म्हणजे जवळपास 2.5 महिने जे आहेत तर ते तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे। एखाद्या फार्मर प्रोड्युसिंग कंपनी असेल किंवा माझे जसं स्टार्टअप आहे शेतीशाळा, ओके, ॲग्री एंटरप्राइजेस असेल याच्यामध्ये। तर इंटर्नशिपमध्ये नेमकं काय असतं तर एक तुम्हाला मी इन्फॉर्मेशनसाठी सांगतो की तुम्हाला अशा प्रकारचे सर्टिफिकेट्स वगैरे मिळतात। ओके, सो दीज आर सर्टिफिकेट्स मी जे की माझ्या इंटर्न्सला देतो, त्याच्यावरून त्यांना काही स्टायफंड वगैरे सुद्धा देतो। बट तो म्हणजे आम्ही सांगताना मी ऑलवेज अनपेड सांगतो, बट जे बेटर काम करतील त्यांना थोडाफार मोबदला इन्क्रिमेंटसाठी द्यायला पाहिजे। सो तो आम्ही देतो। ओके, सो त्या टाईपची इंटर्नशिप असेल तुम्हाला। आणि या इंटर्नशिपमध्ये मित्रांनो तुम्हाला काही ज्या प्रॅक्टिकल थिंग्स असेल त्या सगळ्या ज्या आहेत तर त्या शिकवल्या जातील त्या एंटरप्राइजकडून। आणि तुम्ही इंडस्ट्रीत करू शकता, तुम्ही कुठेही ती तुम्ही अगदी माझ्याकडे सुद्धा इंटर्नशिप करू शकता। ओके, सो ते झालं मित्रांनो तुमचं इंटर्नशिपच्या संदर्भात। आणि त्यासाठी त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडे तशा प्रकारच्या काही गोष्टी पाहिजे ज्या की तुमच्याकडे असतात। मग ते प्रोप्रायटरशिपचा असो काही, किंवा ॲग्री एंटरप्राइजचा असो, किंवा फार्मर प्रोड्युसिंग कंपनीचा असो। सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रमाणात तुम्हाला करावं लागतील फर्स्ट इयरला सुद्धा आणि सेकंड इयरला सुद्धा। ओके, तर यांना 10 क्रेडिट मित्रांनो त्या ठिकाणी असेल। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की याच्यामध्ये सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्या आहेत सध्या ज्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये येतात, IoT डिव्हायसेस झालं किंवा रोबोटिक्स झालं, मशीन लर्निंग झालं, AI झालं, है ना। AI आणि मशीन लर्निंगमध्ये डिफरन्स आहे। ओके, तुम्हाला तुमच्या माहितीसाठी। सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला पर्टिक्युलर शिकवल्या जातील। हे नॉलेज जे आहे तर ते तुम्हाला दिलं जाईल आणि यामुळे तुम्ही जे आहे तर ते अधिकाधिक जास्त स्किलफुल जी आपल्याला एम्प्लॉयमेंटसाठी किंवा जे स्किलफुल लोक पाहिजे इंडस्ट्रीमध्ये तसं तुम्ही बनाल। याशिवाय मित्रांनो अधिक फोकस जो आहे तर तो एम्प्लॉयर बनवण्यापेक्षा, ओके, जे लोक एम्प्लॉयमेंट जनरेशन करणार आहेत, ओके, एंटरप्रेन्योर बनणार आहेत, तर हे सगळे क्रिएशनच्या मागं आता ही नवीन कमिटी जी आहे तर ती लागलेली आहे। असं यांच्या ओव्हरऑल ज्यावेळेस मी अभ्यास केला या सगळ्याचा तेव्हा मला दिसून आलं। तर मित्रांनो याच्यामध्ये नेमकं काय आहे की उद्योजक तुम्हाला कशा प्रकारे बनवता येईल त्या संदर्भात काही रावेला जसं तुम्हाला फार्मर वगैरेला व्हिजिट होतं तिथं तुम्हाला आहेच त्या काही गोष्टी, बट त्यामध्ये मोस्टली इलेक्टिव्ह कोर्सेस मला दिसले। त्यानंतर प्रोजेक्ट्स आहेत, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कशा प्रकारे आहेत ते तुम्हाला बघायला मिळेल। स्कूल याच्यामध्ये स्किल इन्हान्समेंटवर जास्त फोकस आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्सेरा असेल किंवा स्वयं असेल यासारख्या नवीन जे प्लॅटफॉर्म्स आहेत, ओके, तर त्यावरून तुम्हाला नवीन कोर्सेस जे आहेत तर ते शिकायचे आहेत। ऑनलाईन कोर्सेस जे आहेत तर ते आता तुम्हाला डिग्रीमध्ये शिकणं अनिवार्य असेल, मग ते कुठल्याही फील्डमध्ये असो, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये असो किंवा तुम्हाला शिकायचं असेल तर इकॉनॉमिक्समध्ये शिकवा, लँग्वेजमध्ये शिका, पण शिका। आणि हे ऑनलाईन कोर्सेस शिकल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला मिळणार, मग ते तुम्हाला तिथं ग्राह्य पकडलं जाणार तुमच्या जे मार्क्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये। आणि थिअरी आणि प्रॅक्टिकलला आता थोडं इक्वली ट्रीट केल्यासारखं याच्यामध्ये मला जाणवलं ज्यावेळेस इव्होल्युशन वगैरे बघितलं यांचं। तर याच्यातल्या ऑब्व्हियसली काही चेंजेस वगैरे करतील किंवा त्याचा काही रिकमेंडेशन असतील तर त्या युनिव्हर्सिटीज लागूसुद्धा करतील। नेमकं कसं असेल ते बघायला खूप मजा येणार आहे। त्यानंतर मित्रांनो अजून काही महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये तुमचं जे ट्रान्सफर आहे तर ते इझी होऊन जाईल। तुमचं मायग्रेशन वगैरे जे आहे तर ते इझी होऊन जाईल तुमच्या 4th सेमिस्टरनंतर किंवा 4th सेमिस्टरनंतर। या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत तर त्या इझी होऊन जाईल। एक
अकॅडमिक क्रेडिट बँक म्हणून एक कॉन्सेप्ट त्यांनी लॉन्च केलेला आहे, तर तो सुद्धा एक मजेदार असेल पुढे बघण्यासाठी. हे लागू झाल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला डिटेल फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल, आणि राहिला प्रश्न मित्रांनो तुमचे जे पहिले कोर्सेस आहेत, ओके, तर त्यांचं सिलेबस चेंज होणार का? तर नाही मित्रांनो, मला बऱ्यापैकी ज्या पहिले जे टॉपिक्स होते जे मी सुद्धा कव्हर केलेले माझ्या नोट्समध्ये ज्यावेळेस प्रिपेअर करताना त्या पर्टिक्युलर सिलेबसच्या किंवा पर्टिक्युलर सब्जेक्टच्या, ओके. सो फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये ॲग्रोनॉमी होतं, त्याच्यामध्ये तेच टॉपिक्स आहेत जे आपण नोट्समध्ये टाकलेले आहे. सॉईलमध्ये पण सॉईल प्रोफाईल, टेक्स्चर वगैरे तेच त्यांनी टाकलेले आहेत. जास्त काही फरक असेल तर तो आपण नंतर अपडेटेड व्हर्जनमध्ये त्या चेंजेस करूयात. पण नोट्स ज्या बाकीच्या आहेत तर त्या सेम सिलेबस त्यांनी मागच्या टाईपचाच कंटिन्यू केलेला त्या ठिकाणी दिसतोय. पण याच्यात मेनली फोकस जो आहे तर तो आहे नवनवीन टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यानंतर नवनवीन तुम्हाला जसं प्रकारे उद्योजक कसं बनवता येईल स्टुडंट्सला, है ना, किंवा त्यांच्यामध्ये अशा स्किल्स कशा डेव्हलप करता येईल की जेणेकरून ते उद्या चालून जॉब रेडी होतील, है ना. सो यासाठी ह्या गोष्टी आहेत मित्रांनो. तुम्ही शेतीशाळाची बॅचसुद्धा जॉईन करू शकता की ज्यामध्ये आपण प्रॅक्टिकल लर्निंग देण्याचा प्रयत्न करतोय सगळ्या स्टुडंटसाठी. सो याची 1499 प्राईस, सॉरी 1499 याची प्राईस आहे, 1499, ओके. 499 आपल्या एका रिसेंट कोर्सची होती जी ॲपवर अगोदर होता, त्याच्यामुळे माझ्या मुखात ते आलं, ओके. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तर तो आवडला असेल, समजला सुद्धा असेल. ज्या विद्यार्थ्यांना या सगळ्या नवनवीन गोष्टी शिकायच्या आहेत त्यांनी नक्कीच आपली बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकता. थोडा वेगळा इनिशिएटिव्ह आहे. ज्या विद्यार्थ्यांनी माझी काउन्सिलिंग वगैरे परचेस केलेली होती अगोदर, सो त्यांना याच्यामध्ये त्यांनी जेवढं अमाऊंट पे केलेलं होतं तेवढं डिस्काउंट त्या प्राईसमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली गोष्ट आहे ही, की तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर फॉर एक्झाम्पल तुम्ही 499 पे केलेलं असेल तर तुम्हाला जे 1000 रुपीज आहे सो ते पे करणं आहे आणि ॲपचे 50 रुपीज चार्जेस आहेत, ओके. सो ते तुम्हाला पे करणं आहे. बाकी एक्स्ट्रा काही खर्च वगैरे याच्यामध्ये नाही होत, ओके. सो या सगळ्या गोष्टी असतात. आणि राहिला प्रश्न की आता 20 तारखेला माझी इंटर्नशिपची पहिली बॅच जी आहे तर ती समाप्त होती आहे. त्यांचे आता सर्टिफिकेट वगैरे जे आहे तर ते पोस्टाने त्यांच्या घरी जाणार आहेत. सो जे स्टुडंट नवीन बॅचसाठी रेडी म्हणजे आहेत की ज्यांना पार्टिसिपेट करायचं, कारण लास्ट टाईम मला 350 फॉर्म्स आले होते माझ्याकडे इंटर्नशिपला आणि त्यातले मी फक्त 20 स्टुडंट जे आहेत तर ते सिलेक्ट केलेले होते आणि त्यातले 12 स्टुडंट जे आहेत तर ते त्यांना फायनल सर्टिफिकेट मिळते. असं नाही, तुम्हाला असाइनमेंट असतात, सगळ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला कंप्लीट करावं लागतात आणि तुम्हाला नॉलेज जे आहे, इवन ब्लॉगिंग असेल, PGR असेल, तुम्हाला नवीन जे SEO असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, ॲग्रिकल्चरमध्ये वेब कंटेंट कसं डेव्हलप करण्यापासून तर तुम्हाला ॲग्रिकल्चरचं प्रॉपर नॉलेज, डेअरी इंडस्ट्रीचं नॉलेज, या सगळं आम्ही या इंटर्नशिपमध्ये टाकतो. म्हणजे जेणेकरून आम्ही तुमच्याकडून काही असाइनमेंट करून घेतोच, पण त्या बदल्यात तुम्हाला जे नॉलेज आहे तर ते देतो. इंटर्नशिप जी आहे तर ती मित्रांनो आता यावेळेस आपण पुढची बॅच लॉन्च केल्यानंतर ते सांगू ते कसं असेल, काय असेल, बट त्यासाठी सिलेक्शन क्रायटेरिया थोडा वेगळा आहे. तर ते सुद्धा मी नंतर तुम्हाला कधी इंटर्नशिपच्या व्हिडिओमध्ये समजून सांगेल. सो थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला या इन्फॉर्मेशन जी आहे तर ती कळाली असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला दाबायचं विसरू नका. शेतीशाळा ॲपची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. शेतीशाळाची वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता नवीन ब्लॉग्स रीड करण्यासाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.